नमस्कार, मी स्वाती गोडसे. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. संध्याकाळी 6च्या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातम्या पावसासंदर्भातल्या आपण बघणार आहोत. सुरुवातीला जाऊयात रत्नागिरीला. रत्नागिरीतून बातमी आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर कोदिवली नदीनं पुन्हा एकदा धोक्याची पातळी ओलांडली आहे. कोदिवली नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे राजापूर बाजारपेठ पुन्हा पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. या ठिकाणची ही दृश्य आपण पाहतोय. पाणी साचलेलं आहे. अनेक भागांमध्ये रात्री पावसानं उसंत घेतल्यानं राजापूर शहरातला पुराचा धोका ओसरला होता. मात्र पुराचा धोका काहीसा कमी झाला होता. मात्र आज सकाळपासून पुन्हा पावसानं जोर धरल्यामुळे पुराचा धोका आता पुन्हा वाढलाय. तर हवामान खात्यानं 16 जुलैपर्यंत अतिवृष्टीचा इशारा दिलाय. सोबतच रत्नागिरीचे जिल्हाधिकारी BN पाटील यांनी नागरिकांनाही खबरदारी घेण्याचं आवाहन केलंय. आणि याच संदर्भात आमचे रत्नागिरीचे प्रतिनिधी शिवाजी गोरे आपल्याला अधिक माहिती देत आहेत. शिवाजी, काय परिस्थिती रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सध्या? हवामान खात्याने आज पुन्हा एकदा अतिवृष्टीचा इशारा दिलेला आहे. अति मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवलेली आहे. आणि आज दुपारनंतर पुन्हा एकदा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये धुवाधार पावसाला सुरुवात झालेली आहे. रत्नागिरी असेल, राजापूर, लांजा, संगमेश्वर या 4 तालुक्यामध्ये जोरदार पाऊस कोसळतो. तर उत्तर रत्नागिरी मधल्या दापोली, खेड, मंडणगड, गुहागर आणि खेड आपलं चिपळूण या तालुक्यामध्ये सुद्धा जोरदार पाऊस कोसळतोय. या ठिकाणच्या ज्या कोदवली नदी आहे त्या कोदवली नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. राजापूर शहरामध्ये आज पुन्हा एकदा पुराचं पाणी घुसलंय. या आठवड्यामध्ये तिसऱ्यांदा या राजापूर शहरामध्ये बाजारपेठेमध्ये पुराचं पाणी घुसल्यामुळे या इथल्या राजापूर मधल्या व्यापाऱ्यांची चिंता वाढलेली आहे. नागरिकांची चिंता वाढलेली आहे. खबरदारी घेण्याचं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलेलं आहे. आज पुन्हा एकदा राजापूरच्या कोदवली नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने जिल्हा प्रशासन सतर्क झाले. परंतु रात्री अशाच प्रकारचा जर का पाऊस राहिला, पुन्हा धुवाधार पाऊस जर का पडला या जिल्ह्यामध्ये, तर जिल्ह्यातल्या सर्वच नद्या धोक्याची पातळी ओलांडतील आणि या जिल्ह्यातलं जनजीवन पुन्हा एकदा विस्कळीत होईल. राजापूर नंतर खेड मधली जी जगबुडी नदी आहे, या जगबुडी नदीचं सुद्धा पाणी वाढेल आणि खेड शहराला धोका निर्माण होईल. वाशिष्ठी नदीचं सुद्धा पाणी वाढलं तर चिपळूण शहरामध्ये बाजारपेठेमध्ये पुराचं पाणी घुसेल आणि बाजारपेठेमध्ये धोकादायक परिस्थिती सुद्धा निर्माण होऊ शकते. आज पुन्हा एकदा अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्यानंतर अतिमुसळधार पाऊस होईल अशा प्रकारचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी खबरदारीचं आवाहन केलेलं आहे. दुपारनंतर सर्वच तालुक्यामध्ये जोरदार पाऊस कोसळतोय. संगमेश्वर मधली जी गड नदी आहे ती गड नदी सुद्धा आता धोक्याची पातळी ओलांडते की काय अशी भीती सुद्धा आता व्यक्त होत आहे. जिल्ह्यामधल्या ज्या नद्या आहेत त्या महत्वाच्या नद्या, या नद्या कधीही धोक्याची पातळी ओलांडतील आणि उद्यापर्यंत अतिवृष्टीचा इशारा कायम आहे. या जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे आणि उद्यापर्यंत अशाच प्रकारचा पाऊस असण्याची शक्यता आहे. रात्री जर का मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळला तर सर्वच जनजीवन विस्कळीत होईल आणि जे नद्या आहेत ते धोक्याची पातळी ओलांडतील. अशा प्रकारची परिस्थिती यापूर्वी सुद्धा उद्भवली होती. या आठवड्यामध्ये दुसऱ्यांदा अशा प्रकारची परिस्थिती जिल्ह्यामध्ये उद्भवते. गुहागर मधल्या शृंगारतळीमध्ये बाजारपेठेमध्ये पाणी घुसलेलं आहे. खेड शहरामध्ये काही भागामध्ये आज सकाळी पाणी घुसलं होतं. चिपळूण मध्ये सुद्धा अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे. अजूनही पाऊस सुरू आहे. रत्नागिरी जिल्ह्यातच नव्हे तर कोकणातल्या रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या 3ही जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस कोसळला आणि 3ही जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा कायम आहे. हो शिवाजी, अतिवृष्टीमुळे रत्नागिरी जिल्ह्यातला कोणकोणता भाग प्रभावित होऊ शकतो, ज्यामुळे तिथल्या नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे? कारण सकाळपासून जो पाऊस बरसतोय त्यामुळे या ठिकाणच्या बऱ्याच नद्या ज्या आहेत त्या धोक्याच्या पातळी ओलांडून वाहत आहेत. आता कोदवली नदीने तर धोक्याची पातळी ओलांडलीच आहे. कोदवली आणि अर्जुना या 2 नदीचा धोका राजापूर शहराला निर्माण झालेला आहे. काल सुद्धा या दोन्ही नद्यामुळे राजापूर शहराला धोका निर्माण झाला होता. संगमेश्वर मधलं जे मागजन आहे, मागजनला सुद्धा धोका निर्माण झाला होता यापूर्वी. गड नदीला जर का पूर आला तर या मागजन आणि संगमेश्वर बाजारपेठ आहे या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात धोका निर्माण होऊ शकतो. वाशिष्ठी नदीने जर का धोक्याची पातळी ओलांडली तर चिपळूण शहराला मोठ्या प्रमाणामध्ये धोका निर्माण होऊ शकतो. वाशिष्ठी नदीचं पाणी बाजारपेठेमध्ये घुसू शकतं आणि या ठिकाणच्या बाजारपेठेला मोठा धोका निर्माण होऊ शकतो. वाशिष्ठी नदीनंतर आपण जिल्ह्यातली जी सर्वात मोठी नदी आहे जगबुडी नदी, या जगबुडी नदीचं जर का पाणी वाढलं तर या खेड शहराला सुद्धा धोका निर्माण होईल आणि दापोली आणि खेड हा जो मार्ग आहे तो सुद्धा बंद होऊ शकतो. मुंबई गोवा महामार्गावर सुद्धा याचा परिणाम होऊ शकतो.
वाशिष्ठी नदीचा सुद्धा मुंबई गोवा महामार्गावर परिणाम होऊ शकतो. आपण 2 दिवसापूर्वीच बघितलं होतं की राजापूरच्या कोदवली नदीने जेव्हा धोक्याची पातळी ओलांडली तेव्हा मुंबई गोवा महामार्ग बंद करण्यात आला होता. या अगदी नदीचा महामार्गावरच्या वाहतुकीवरही त्याचा परिणाम झाला होता. शिवाजी, खूप खूप धन्यवाद या माहितीसाठी. कोकणातली पावसाची अपडेट आमच्यापर्यंत अशीच पोहोचवत राहा. तूर्त धन्यवाद. आणि यानंतर राजकीय वर्तुळातून एक महत्त्वाची बातमी येते आणि ती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी वर्षा निवासस्थानी दाखल झाले आहेत आणि काही वेळापूर्वी त्यांची ही भेट झाली असून त्यांच्यातली बैठक संपल्याचं कळतंय. तर या बैठकी संदर्भातले तपशील आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आमच्या प्रतिनिधींकडून. तर शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातली ही बैठक संपलेली आहे. अनेक तर्क लढवले जात होते. या बैठकीत कोणकोणते विषय चर्चिले जाऊ शकतात याविषयी, तर नेमके कुठल्या मुद्द्यांवरती ही बैठक झाली आहे जाणून घेऊयात. उदय जाधव आमचे मुंबईचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देत आहेत. उदय. स्वाती, जवळपास ही 30 मिनिटं बैठक झालेली आहे वर्षा निवासस्थानी. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यामध्ये ही महत्त्वाची बैठक झालेली आहे. या बैठकीतला तपशील अजून बाहेर आला नसला तरी राज्यातील विविध प्रश्नांवरती ही बैठक झालेली आहे. त्यामध्ये विशेषतः राजकीय विषय जे आहेत ते देखील अत्यंत महत्त्वाचे आहेत. कारण महाविकास आघाडीतला एक घटक पक्ष काँग्रेस सध्या काहीसा नाराज आहे, स्वबळाची भाषा करत आहे. त्याचबरोबर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जे काही वारंवार वादग्रस्त वक्तव्य केलेले आहेत त्यावरती शरद पवार यांनी देखील उघडपणे नाराजी व्यक्त केलेली आहे. नाना पटोले यांच्यासारख्या लहान व्यक्तीवरती मी बोलणार नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे. परंतु नाना पटोले जे काय बोलत आहेत त्याचा परिणाम महाविकास आघाडीवरती मात्र होताना दिसत आहे. विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक जी आहे ती घ्यायची आहे, त्यासाठी विशेष अधिवेशन जे आहे ते देखील बोलवायचं आहे. एकूण सर्व राजकीय चर्चा आणि त्याचबरोबर इतर राज्यातले विविध प्रश्न आहेत यावरती ही महत्त्वाची बैठक झाल्याची समजते आहे. जवळपास 30 मिनिटं ही बैठक झाली आणि ही बैठक फक्त राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या दोघांमध्येच झाल्याची माहिती मिळते आहे. बरोबर. उदय, या भेटीमुळे कुठेतरी पुन्हा एकदा तोच प्रश्न निर्माण होतोय, तो म्हणजे महाविकास आघाडी सगळं काही अलबेल आहे का? अगदी बरोबर आहे. महाविकास आघाडीमध्ये 3 पक्ष आहे, 3 पक्षांचे सरकार आहे आणि 3 पक्षांमध्ये खरंच सर्व काही ऑलवेल आहे का? अगदी काही बिनसलं तर निश्चित सांगतात की सर्व काही ऑलवेल नाही आहे. मात्र काही महाविकास आघाडीचे जे समन्वयक नेते आहेत, संजय राऊत सारखे जे आहेत ते सांगतात की सर्व काही ऑल इज वेल आहे असं सांगतात. मात्र प्रत्यक्षात मात्र तशी काही कृती काही दिसत नाही आहे. प्रत्येकजण आपापली वेगवेगळी भूमिका घेऊन पुढे चाललेला आहे आणि 3 पक्षांचं त्रांगडं असं हे सरकार असलं तरी देखील त्यांच्यामध्ये एकजूट दाखवताना काही वरिष्ठ नेते दिसतात. मात्र प्रत्यक्ष इतर काही नेते जे आहेत त्यांच्या कुरबुरी मात्र सातत्याने पुढे आलेले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा महाविकास आघाडीमध्ये बिघाडच्या बातम्या येत असतात. त्यावरती मग असे जे वरिष्ठ नेते आहेत, जे शिल्पकार स्वतः आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे स्वतः मुख्यमंत्र्यांना भेटायला येतात. त्यावेळेला निश्चितच महाविकास आघाडीमध्ये जे काही अंतर्गत खतखत आहे त्यावरती देखील मुख्य करून चर्चा ही झालीच असली पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून ही बैठक झाली असल्याची माहिती मिळते. उदय, या भेटीमुळे, या दोघांच्या भेटीमुळे नेमके राजकीय कोणकोणते अर्थ काढले जात आहेत? जेव्हा महाराष्ट्रातले काही मोठे नेते जे आहेत, शरद पवार साहेब असतील किंवा उद्धव साहेब असतील, यांची जेव्हा बैठका होतात तेव्हा निश्चितच त्याचे संदर्भ वेगवेगळे असतात. काही राजकीय देखील असतात, काही प्रशासकीय देखील असतात. कारण स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत त्यावेळी निश्चितच महाराष्ट्रातल्या विविध प्रश्नांवरती महत्त्वाची बैठक होतेच. त्याचबरोबर जे राजकीय सध्या काही कलगीतुरा रंगत आलेला आहे त्यावरती देखील प्रामुख्याने चर्चा होते. विशेषतः या दोन्ही पक्षांची नेत्यांची प्रामुख्याने बैठक झालेली आहे. यामध्ये काँग्रेस पक्ष जो आहे तो सहभागी नव्हता. त्यामुळे काँग्रेस अंतर्गत असलेल्या कुरबुरींवरतीच प्रामुख्याने चर्चा झाली असावी असा तर्क जे आहेत सूत्रांकडून व्यक्त केला जात आहे. सध्या तरी ही बैठक जी आहे ती झालेली आहे आणि बैठकीमध्ये नेमकं काय तपशील आहे, कशावरती चर्चा झाली याची अंतिम स्वरूप जी आहे ती माहिती बाहेर आली नसली तरी सूत्रांकडून जी माहिती मिळते ती राज्यातल्या राजकीय संदर्भातले जे विषय आहेत त्या संदर्भातच ही प्रामुख्याने चर्चा झाली असल्याची माहिती मिळते. हो, आणि या बैठकीतले आणखीन काही तपशील आपल्या हाती आले तर तेही आमच्यापर्यंत पोहोचवत राहा. तूर्त धन्यवाद उदय या माहितीसाठी. यानंतर पावसासंदर्भातली बातमी रत्नागिरी जिल्ह्यातून. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात पुन्हा जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे आणि त्यामुळे करंजगाव ताम्हस तीर्थ नदीनं धोक्याची पातळी जी आहे ती ओलांडली आहे. नदीवरील पूल हा पूर्णपणे पाण्याखाली गेलाय आणि त्यामुळे करंजगावचा संपर्कही तुटलाय. पुलावरील वाहतूकही सध्या बंद करण्यात आली आहे. तर सुरक्षेच्या कारणास्तव पुलावरची वाहतूक, जो पूल पाण्याखाली गेलाय त्या पुलावरची वाहतूक आता बंद करण्यात आली आहे.
दापोली तालुक्यात हा मुरुड हा भाग पर्यटन केंद्र स्थळ आहे, पर्यटकांचं स्थळ आहे. तिथे येण्या जाण्याची लोकांची लय रहदारी असते, पण ह्या पुलावरती अपघात नक्की होऊ शकतो आणि हा पूल खचून गेला, संपूर्ण पूल वाहून जाण्याच्या मनस्थितीत आहे. असे बरेच ठिकाणी पूल वाहून गेलेले आहेत. आत्तापर्यंत बांधकाम खात्याने इथं लक्ष देण्याची फार गरजेचं आहे. ज्याच्याकडे जे एकट्याची बाब आहे, ज्या प्रशासनाकडे हे पुलाचा बाब येत असेल त्यांनी दुर्लक्ष करू नये. ताबडतोब इथे येऊन त्याची शहानिशा करून खात्री करून पुलाचे बांधकाम त्वरित करण्यात यावे अशी विनंती आहे. तर अतिवृष्टीमुळे दापोली मुरुड पुलाला धोका निर्माण झाला आणि याच संदर्भातला तिथला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी शिवाजी गोरे यांनी. दापोलीमध्ये आज सकाळपासूनच जोरदार पाऊस कोसळतोय. अनेक रस्ते जलमय झालेले आहेत. उनवरे खाडी असेल किंवा अंजरले खाडी असेल, या खाड्यांनी धोक्याची पातळी ओलांडलेली आहे. अनेक रस्त्यावरती पुराचं पाणी आलंय. मी आपल्याला दाखवतोय, हा मुरुडचा पूल आहे आणि या पुलाला आता धोका निर्माण झालेला आहे. तुम्ही पाहू शकता, या पुलाचा एक भाग पूर्णपणे खचलेला आहे. या ठिकाणी जर का मोठ्या प्रमाणात पुन्हा एकदा पाऊस झाला तर हा पूल खचण्याच्या मार्गावरती आहे. पूर्णपणे हा पूल वाहून जाईल आणि या ठिकाणी मोठी दुर्घटनासुद्धा होऊ शकते. हा जो मुरुड आहे, पर्यटन स्थळ म्हणून याकडे मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात. अनेक पर्यटक या मुरुडला पसंती देतात, या ठिकाणच्या समुद्रकिनाऱ्याला पसंती देतात. अनेक लोकांचं आवडतं ठिकाण म्हणून समोर आलेलं आहे. परंतु याकडे जाणारा जो रस्ता आहे तो पूर्णपणे खचलेला आहे. हा पूल अतिशय धोकादायक बनलेला आहे. या पुलावरून पुराचं पाणी जातं आहे. या पुलाची उंची वाढवणं गरजेचं आहे. या पुलाची दुरुस्ती होणं गरजेचं आहे. परंतु बांधकाम विभागाचं अक्षम्य दुर्लक्ष होतं आहे आणि या दुर्लक्षामुळेच या ठिकाणी कोणाचा जीव जाऊ नये हीच अपेक्षा आपण करूया. मुरुडला जाणारा हा जो मुख्य रस्ता आहे, या रस्त्यावरून जेव्हा धोधो पाऊस असतो तेव्हा पूर्णपणे हा रस्ता पाण्याखाली जातो. हा ब्रिज पाण्याखाली जातो. आता सुद्धा या ब्रिजवरून मोठ्या प्रमाणामध्ये पाणी कोसळतंय आणि या ब्रिजचा अर्धापेक्षा जास्त भाग कोसळलेला आहे. कधीही या ब्रिजला धोका निर्माण होऊ शकतो आणि अशा परिस्थितीमध्ये जर का या ब्रिजचं काम झालं नाही, या ब्रिजची उंची वाढली नाही तर भविष्यामध्ये या ठिकाणी धोका निर्माण होऊ शकतो. शिवाजी गोरे, न्यूज 18 लोकमत, मुरुड, रत्नागिरी. तर तिकडे गुहागरमध्ये पडलेल्या मुसळधार पावसानं चांगलंच या परिसराला झोडपून काढलं आणि त्यामुळे तालुक्यातील अनेक भागांमध्ये पाणी साचलं होतं. गुहागर विजापूर महामार्गावरील शृंगारतळी इथे नवीन रस्त्याला जणू नदीचं स्वरूप प्राप्त झालं होतं. मार्गावरून गाडी चालवत असताना वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत होती. रात्रीपासून विश्रांती घेतलेल्या पावसानं तालुक्यातील अनेक भागांमध्ये पुन्हा जोरदार कमबॅक केल्यामुळे नागरिकांची पुरती तारांबर उडाली. आणि या संदर्भात आमचे प्रतिनिधी स्वप्नील घाग आपल्याला अधिक माहिती देत आहेत. स्वप्नील, काय पावसाची अपडेट आता या घडीची? स्वाती, दुपारनंतर पावसाने काहीशी विश्रांती घेतली आहे. मात्र आज सकाळपासून मुसळधार पावसामुळे गुहागर तालुक्यामध्ये अनेक भागामध्ये पाणी साचलं होतं. विशेषतः गुहागर विजापूर जो हायवे आहे चिपळूण पर्यंत, या मार्गावरती अर्धवट काम असल्यामुळे, गटारांची कामं अर्धवट झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी जे आहे ते मानवी वस्तीत घुसलं होतं. जवळपास घरांमध्ये गुडघाभर पाणी शिरल्यामुळे इथल्या लोकांची तारांबळ उडाल्याचं पाहायला मिळालेलं आहे. त्यामध्ये अनेक घरातल्या वस्तू, टीव्ही असेल, फ्रीज असेल किंवा अन्य ज्या वापरातल्या गोष्टी आहेत त्या पाण्यामध्ये भिजून वाहून गेल्याच्या घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे ह्या संपूर्ण परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात गुहागर मधला जो पालपेणी रोड आहे, हा पालपेणी रोड अक्षरशः पाण्याखाली गेला होता. एकूणच तालुक्यातली जर एकूण परिस्थिती बघितली तर पालचेत असेल किंवा इतर जो परिसर आहे या भागामध्ये दुपारपर्यंत पावसाने चांगलं झोपून काढलेलं आहे. मात्र दुपारनंतर पावसाने विश्रांती घेतली, त्यामुळे काहीसा दिलासा आहे असं म्हणावं लागेल. पावसाचा जोर पुन्हा वाढू लागला तर चिपळूण, गुहागर आणि या संगमेश्वर भागामध्ये पुन्हा एकदा पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. बरं स्वप्नील, गुहागर मधल्या पावसाची अपडेट आमच्यापर्यंत पोहोचवली त्यासाठी धन्यवाद. आणि पावसाच्या बातमीसोबतच एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येतो. बघत रहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. बातमी आहे रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधून. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्येही मुसळधार पाऊस झालाय. खेड शहरात अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचलंय.
पावसामुळे मुंबई गोवा महामार्गावरच्या वाहतुकीवरही त्याचा परिणाम झालाय। तर खेडमध्ये गेल्या 24 तासांमध्ये 70.70 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। तर खेडमधील जगबुडी नदीची पाणी पातळी ही वाढलेली आहे, 5 मीटर इतकी होती आणि आता पावसाचा जोर असाच कायम राहिला तर जगबुडी नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ होण्याचीही शक्यता वर्तवण्यात येते आहे। आणि खेडमधल्या पावसासंदर्भातल्या या बातमीसोबतच या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची, पण थोड्याच वेळात ठीक 6:30 वाजता भेटी लागी जीवा हा खास वारीचा आनंद आपल्यापर्यंत पोहोचवणारा खास कार्यक्रम आमच्या विठ्ठल भक्तांसाठी। तेव्हा आठवणीने बघा, थोड्याच वेळात भेटी लागी जीवा। आणि महत्त्वाची आठवण, महत्त्वाचं आवाहन, मास्क लावा, काळजी घ्या आणि ताज्या बातम्यांसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत।